इचलकरंजीमध्ये काय चित्र असणार आहे, इचलकरंजीतल्या नागरिकांनी कुठल्या पक्षाला पसंती दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत। अगदी इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच खरं तर निवडणूक होते, पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक होते, त्यामुळे आता इचलकरंजीमध्ये काय होतं त्याचे एक्झिट पोल काय ते आपण पाहूया। त्यावेळेस इचलकरंजीचे एक्झिट पोल आपल्या समोर, भाजपला 35, शिंदे सेनेला 5, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 2, इतरांना 0 असे हे इचलकरंजीचे एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। तर काँग्रेसला 5, ठाकरे सेनेला 1, एनसीपी शरद पवारांच्या पक्षाला 10, मँचेस्टर आघाडी इथं स्थापन झाली होती त्यांना 7 जागा राखण्यात यश येऊ शकतं असं दिसतंय। इचलकरंजीमध्ये देखील सतेज पाटलांचा मोठा होल्ड होता, परंतु इचलकरंजीमध्ये देखील निराशाजनकच आहे महाविकास आघाडीसाठी। आणि आपण बघतोय काँग्रेसला केवळ 5 जागा मिळतील असं दिसतंय, ठाकरे सेनेला 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10। तर भाजपच्या साठी हे आकडे महत्वाचे आहेत, कारण 35 जागा राखण्यात भाजपला यश येऊ शकतं। शिंदे सेनेला 5 जागा इचलकरंजीमध्ये मिळतील, त्यामुळे शिंदे सेनेची कामगिरी ठाकरे सेनेच्या कामगिरीपेक्षा इचलकरंजीमध्ये महत्वाची आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण 5 जागा मिळत आहेत। आणि महत्वाचं म्हणजे इचलकरंजीमध्ये 65 नगरसेवक होते आणि या 65 नगरसेवकांपैकी चर्चेत जे होते ते 21 कोट्याधीश नगरसेवक, म्हणजे इचलकरंजी महापालिकेमधले जे उमेदवार होते त्यापैकी 21 हे कोट्याधीश होते, त्यामुळे त्यांच्यावर देखील विशेष अशी चर्चा झाली होती। आणि आता इचलकरंजीच्या महापालिकेमध्ये भाजप सरशी करू शकतं, सत्तेत जाऊ शकतं असं दिसतं। अगदी बरोबर, इचलकरंजीमध्ये श्रीमंत उमेदवार होते, त्यांची संपत्ती समोर आली होती। इचलकरंजी महापालिकेत कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। इचलकरंजीसाठी एकूण जागा 65 आहेत। या 65 मध्ये जो फॉर्म्युला महायुतीचा होता, यामध्ये साधारण भाजपने 56 जागा लढवल्या होत्या। या 56 पैकी भाजपच्या 35 जागा निवडून येण्याची शक्यता इचलकरंजीमध्ये निर्माण झालेली आहे। त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे शिवसेना यांनी 8 जागा लढवलेल्या आहेत, यामध्ये त्यांच्या 6 जागा निवडून येतील। तसंच राष्ट्रवादी अजित पवार पक्ष जो आहे यांनी 2 जागा लढवल्या आणि या दोन्ही जागांवर इथं विजय होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला प्राथमिक स्वरूपात दिसून येते। याचबरोबर महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने स्थानिक शिवशाहू आघाडीची स्थापना केली होती आणि त्यांचे उमेदवार 65 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। यामध्ये साधारण शरद पवार राष्ट्रवादी पक्ष जो आहे यांनी 27 जागेवर निवडणूक लढवली होती। या 27 पैकी 10 जागांवर यश येताना त्यांना साधारण दिसते किंवा तशी शक्यता निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर काँग्रेसनं अत्यंत कमी जागा या ठिकाणी लढवलेल्या आहेत, त्या म्हणजे 7 जागांवर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र यामध्ये सुद्धा 5 जागांवर काँग्रेस विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।